अ सॉइल इज टर्म ॲज फाईन ग्रेन सॉइल. फाईन ग्रेन सॉइल if its ratio, so if its proportion passing through 75 micron sieve is, बघा 75 मायक्रॉन सिवच्या खाली जे काही पास होते त्याच्याबद्दल बोलतोय मी. पासिंग थ्रू 75 मायक्रॉन सिव इज मोर दॅन 50%. इज मोर दॅन व्हॉट 50%. 75 मायक्रॉनच्या खाली पडणारी जी की माती आहे, य सॉईल इज टर्म ॲज फाईन ग्रेन सॉईल इफ काय म्हणले मी थोडी काय म्हणले इथून, इफ इट प्रोपोर्शन इज मोर दॅन 75, इफ इज प्रोपोर्शन इज मोर दॅन 50%. कशामधून 75 मायक्रॉनच्या खाली पडणाऱ्या मातीची बात करतो, राईट. तर याला काय म्हणतो आपण याला फाईन ग्रेन सॉईल म्हणून देत असतो. तो फ्रॅक्शन हॅव साईज स्मॉलर दॅन 0.75 मायक्रॉन, त्याला आपण म्हणून देणार. सिम्पल आहे, सोपं सरळ. ओके, तो झालं. नंतर पुढे काय बरं का, नेक्स्ट फाईन ग्रेन सॉईल इज फर्दर क्लासिफाईड. पहिला प्रकार क्ले, सीने दाखवा. दुसरा प्रकार सिल्ट, एमने दाखवा. तिसरा प्रकार ऑर्गॅनिक सॉईल ओने दाखवा, राईट. तो आपण काय म्हणतोय, फाईन ग्रेन सॉईल म्हणजे काय आपल्याला माहिती चांगल्या पद्धतीने, राईट. पुढे जर बघायला गेला तर काय बरं का, की फाईन ग्रेन सॉईलला आपण फर्दर क्लासिफाईड केले क्लेमध्ये, सिल्टमध्ये, ऑर्गॅनिक सॉईलमध्ये. क्लेला सीने दाखवतो, सिल्टला एमने दाखवतो, ऑर्गॅनिक सॉईलला ओने दाखवतो, राईट. या अशा पद्धतीने क्लासिफिकेशन झालं. आता पुढे काय बरं का, फाईन ग्रेन सॉईलला आपण अजून फर्दर क्लासिफाईड करतो ऑन द बेसिस ऑफ देअर कम्प्रेसिबिलिटी. तर कम्प्रेसिबिलिटीनुसार, कारण की अगोदर तुम्हाला आठवत असेल इंडियन सॉईल क्लासिफिकेशन सिस्टीममध्ये आपण 3 गोष्टीच्या याच्यानुसार बघितलं होतं. पार्टिकल साईज डिस्ट्रीब्युशनच्या याच्यानुसार, नंतर कम्प्रेसिबिलिटी पण होती, राईट. तो कम्प्रेसिबिलिटी झाली, पार्टिकल साईज डिस्ट्रीब्युशन झाला, अजून तिसरा फॅक्टर कोणता आता, 3 फॅक्टरला घेतलं ते आपण आठवते तुम्हाला, आणि प्लास्टिसिटी आणि IP. आता प्लास्टिसिटी कॅरेक्टरिस्टिक पण या 3 गोष्टींच्या बेसवर होतं आपण काय केलं होतं, आपल्या इंडियन सॉईल क्लासिफिकेशनची सिस्टीम जी काय आहे त्याच्यानुसार आपण क्लासिफाईड केलं होतं सॉईलला. मग आता काय बरं का, सो फाईन ग्रेन सॉईल फर्दर क्लासिफाईड ऑन फाईन ग्रेन सॉईल आर फर्दर क्लासिफाईड on the basis of their compressibility also. मग कोणकोणतीच बरं का, एक नंबर आहे हायली कंप्रेसिबल सॉईल. याला मी ना एचने दाखवणार. हायली कंप्रेसिबलला आपण एचने दाखवणार. हायली कंप्रेसिबल सॉईल कोणाला म्हणतात, ज्याचा हा प्रश्न आहे तुमचा, ज्याचा लिक्विड लिमिट 50%पेक्षा जास्त असेल ना, ती हायली कंप्रेसिबल असेल. सो सेकंड इंटरमिडिएट कंप्रेसिबल सॉईल. इंटरमिडिएट कंप्रेसिबल सॉईल. सो इंटरमिडिएट कंप्रेसिबल सॉईल ज्याला मी डिनोट करतो आयन. सो इंटरमिडिएट कंप्रेसिबल सॉईल कोणाला का म्हणणार मी, ज्याला आयने डिनोट करतोय, पण कोणाला म्हणतो आपण, ज्याचा लिक्विड लिमिट 35 ते 50% बिटवीन असेल, 35% ते 50% बिटवीन ज्याचा लिक्विड लिमिट असेल त्याला मी म्हणून देणार इंटरमिडिएट कंप्रेसिबल सॉईल. तिसरी असते आपली लो कंप्रेसिबल सॉईल. ज्याला डिनोट करतो मी एलनं. लो कंप्रेसिबल सॉईल कोणाला म्हणतो मी, ज्याचा लिक्विड लिमिट 35% कमी आहे त्याला म्हणतो आपण लो कंप्रेसिबल सॉईल. क्लिअर झालं का. तर फाईन ग्रेन सॉईलला आपण कंप्रेसिबिलिटीच्या बेसनुसार 3 प्रकारे क्लासिफाईड करत असतो. पहिलं असते हायली कंप्रेसिबल सॉईल, ज्याचा लिक्विड लिमिट 50% जास्त आहे. दुसरा इंटरमिडिएट कंप्रेसिबल सॉईल, ज्याचा लिक्विड लिमिट, ज्याला आयने दाखवतो आपण, ज्याचा लिक्विड लिमिट 35% ते 50% बिटवीन आहे. आणि लिहिताना कसं लिहिलं मी इथं बघा, 35% इथं असं करायचं, 35% अशा पद्धतीनं करा बरं का. हा बाण इथं 35 अशापर्यंत दाखवा आणि 50 अशा पद्धतीने करायचं, ठीक आहे. असं करायचं. कसं करायचं का बोललो तुम्हाला मी, बघा हायली कंप्रेसिबल, इंटरमिडिएट कंप्रेसिबल, लो कंप्रेसिबल, राईट. तर तुम्हाला इंटरमिडिएट कंप्रेसिबलबद्दल काय माहिती दिली मी, की 35 असं लिहायचं आहे, 35 अशी लेस मारा, WL आणि 50, राईट. इथे इक्वल द्यायचं आहे. तो फाईन ग्रेन सॉईल आर फर्दर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ देअर कंप्रेसिबिलिटी. हायली कंप्रेसिबल सॉईल ज्याला एचने दाखवतोय मी, लिक्विड लिमिट मोर दॅन जर का 50 असेल तर त्याला आपण हायली कंप्रेसिबल सॉईल म्हणतो. जर समजा तुम्ही बघायला गेलात पुढे, तर इंटरमिडिएट कंप्रेसिबल सॉईल ज्याला मी आयने दाखवत असतो, ज्याचा लिक्विड लिमिट 35% किंवा 35 ते 50% याच्या बिटवीन जर का असेल तर. लो कंप्रेसिबल सॉईल कोणाला म्हणतो मी, लो कंप्रेसिबल सॉईल ज्याचा लिक्विड लिमिट लो कंप्रेसिबलसाठी एलने सिम्पल आहे, आणि ज्याचा लिक्विड लिमिट 35% पेक्षा कमी असेल त्याला म्हणतो आपण लो कंप्रेसिबल सॉईल. आपल्याला माहिती आहे ना,
कंप्रेसिबिलिटी जर का तुम्हाला फाइंड आउट करायची असेल तर तुमच्याकडे टर्म कोणकोणते असतात, लिक्विड लिमिट असते, श्रिंकेज लिमिट असते, श्रिंकेज इंडेक्स असतो, आठवते का सगळं काही, राईट. तर ती वाली तो लिक्विड लिमिटच्या बेसनुसार आपण फाईन ग्रेन सॉइलला फर्दर क्लासिफाईड केलेलं आहे, लो कंप्रेसिबल, हाय कंप्रेसिबल, मीडियम कंप्रेसिबल. क्लिअर झाला पॉईंट, ओके. आता पुढे काय, आता जर तुम्ही बघायला गेलात तर आता आपल्याला काय बघायचे, आता कंप्रेसिबल झालं, तो फाईन ग्रेन सॉइलला आपण दोन कॅटेगरीमध्ये हे केलं होतं. पहिली कॅटेगरी होती क्ले, सिल्ट. पहिली कॅटेगरीमध्ये काय, पहिली कॅटेगरीमध्ये होता आपला क्ले होता, सिल्ट होता, सँड होता, सॉरी क्ले, सिल्ट आणि ऑर्गॅनिक सॉईल. तो फाईन ग्रेन सॉईलमध्ये पहिली कॅटेगरीमध्ये क्ले, सिल्ट आणि ऑर्गॅनिक सॉईल असं क्लासिफिकेशन केलं. फर्दर आपण या फाईन ग्रेन सॉईलला आपण क्लासिफाईड करू शकत असतो ऑन द बेसिस ऑफ कंप्रेसिबिलिटी. काय होतं बरं का, हायली कंप्रेसिबल सॉईल एचने दाखवत होतो ज्याचा लिक्विड लिमिट 50% जास्त आहे. इंटरमिडिएट कंप्रेसिबल सॉईल ज्याला आयने दाखवतो ज्याचा लिक्विड लिमिट 35 ते 50% बिटवीन. लो कंप्रेसिबल सॉईल ज्याला एलने दाखवतो ज्याचा लिक्विड लिमिट 35% कमी आहे. ही वाली बात आपण बघितली होती, राईट. आता दोघांना मी कॉम्बिनेशन करून मला प्रकार ओळखायचा आहे कोणता, तो बघा कशा पद्धतीने. सो आता काय बोलणार आपण, वेअर क्लासिफिकेशन कॅन बी, नाऊ क्लासिफिकेशन कॅन बी आता कशाप्रमाणे क्लासिफाईड करते बरं का, दोघांना मिक्सचर करून सांगता येईल कसं. सी एच म्हणजे काय, सो हायली कंप्रेसिबल क्ले, लक्षात घ्या. एच म्हणजे एच फॉर व्हॉट, हायली कंप्रेसिबल, बरोबर ना. म्हणजे काय बरं का, या मातीचा लिक्विड लिमिट 50% जास्त असेल, तो एच म्हणजे काय, हायली कंप्रेसिबल क्ले. नंतर काय असतो सी आय म्हणजे काय, इंटरमिडिएट कंप्रेसिबल क्ले. म्हणजे इंटरमिडिएट कंप्रेसिबल क्ले. आणि तिसरं असणार सी एल म्हणजे काय, लो कंप्रेसिबल क्ले. क्लिअर झाला का बघा. सी एल हाय कंप्रेसिबल क्ले, इंटरमिडिएट कंप्रेसिबल क्ले, लो कंप्रेसिबल क्ले. झाला. पुढचं तुम्ही करू शकता, पुढचं काय बरं का, MI ML हाय कंप्रेसिबल सिल्ट, इंटरमिडिएट कंप्रेसिबल सिल्ट, लो कंप्रेसिबल सिल्ट, राईट का. असे डॅश करून दाखवा, असं करून घ्या, असं करू, एवढं सगळं लिहित बसू नका. हाय कंप्रेसिबल सिल्ट, इंटरमिडिएट कंप्रेसिबल सिल्ट अँड लो कंप्रेसिबल सिल्ट. ओके. पुढे काय, OH OI OL. सो OH OI OL म्हणजे काय बरं का, आता काय दिसायला भेटेल इथं. OH म्हणजे काय, हायली कंप्रेसिबल ऑर्गॅनिक सॉईल, इंटरमिडिएट कंप्रेसिबल ऑर्गॅनिक सॉईल, लो कंप्रेसिबल ऑर्गॅनिक सॉईल. क्लिअर झाला का पॉईंट. हे एवढ्या प्रकारे आपल्याला क्लासिफाईड करायचे, जवळजवळ 9 प्रकार आपल्याला दिसायला भेटतील. मग कोणती पण माती जर का असेल फाईन ग्रेन सॉईल तर त्याला मी असं नाव देणार, की ती हायली कंप्रेसिबल क्ले आहे का, ती लो कंप्रेसिबल क्ले आहे का, ती हायली कंप्रेसिबल सिल्ट आहे का, ती लो कंप्रेसिबल सिल्ट आहे का, अशा पद्धतीचं आपण तिचं नाव देत असतो. क्लिअर झाला पॉईंट हा सगळा, राईट. तो झाला असेल. आता काय झालं बरं का, आता काय झालं की इनऑर्गॅनिक क्ले आणि सिल्ट जी काही आहे ऑर्गॅनिक सॉईलपासून, आता आपण काय करून टाकले बरं का, एक शास्त्रज्ञ होता, कॅसेग्रेंड. ठीक आहे. तो कॅसेग्रेंडने काय केलं, कॅसेग्रेंडने काय सांगितलं की ऑर्गॅनिक सॉईल वेगळी आणि सिल्ट आणि बघा काय म्हणतोय, क्ले सॉईल वेगळी आणि ऑर्गॅनिक आणि सिल्ट सॉईल वेगळी, असं दाखवण्यासाठी एक लाईन दाखवली, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन केलं. कॅसेग्रेंडने जे काही आपले फाईन ग्रेन सॉईल आहेत, फाईन ग्रेन सॉईल किती प्रकारचे, 3 प्रकारचे ॲक्च्युली, क्ले, सिल्ट आणि ऑर्गॅनिक सॉईल. हे 3 प्रकारचे आपले फाईन ग्रेन सॉईल आहेत. तर यांना काय केलं, कॅसेग्रेंडने काय सांगितलं की मी ग्राफवरती एक लाईन मार्क करतो, या लाईनच्या वरती जी काही माती असेल ती क्ले सॉईल असेल आणि या लाईनच्या खालची माती जी काही असेल ती आपली एकतर सिल्ट असेल किंवा ऑर्गॅनिक सॉईल असेल. हे दाखवण्यासाठी कॅसेग्रेंडने एक ग्राफ बनवला. ठीक आहे. मी जे काही वाक्य बोललं असेल तुम्हाला कळालं असेल की कॅसेग्रेंडने फाईन ग्रेन सॉईलचं क्लासिफिकेशन करण्यासाठी ग्राफिकल प्रेझेंटेशन केलं. त्याने दाखवलं की एक लाईन असते त्या ग्राफवरती, त्या लाईनच्या वरती क्ले असते आणि त्या लाईनच्या खाली सिल्ट किंवा ऑर्गॅनिक सॉईल असते, असं त्याने दाखवलेलं आहे, राईट. परंतु हा जो ग्राफ बनवलेला आहे, हा ग्राफ कोणाच्या वर्सेस कोणाचा असणार, हा ग्राफ डिपेंड करून जात असतो मातीची जी काही आपली फाईन ग्रेन सॉईल आहे त्या फाईन ग्रेन सॉईलची प्लास्टिसिटी इंडेक्स झाला आणि लिक्विड लिमिट. तर वाय ॲक्सिसवरती माझा प्लास्टिसिटी इंडेक्स असणार आहे आणि एक्स ॲक्सिसवरती लिक्विड लिमिट असणार आहे. त्या दोघांच्या व्हॅल्यूवरून त्याने काय करून टाकलं, एक इक्वेशन बनवलं, एक लाईनचं इक्वेशन बनवलं, एक लाईन मार्क केली आणि एक लाईन बनवून गेली. या लाईनच्या वरती असते क्ले, या लाईनच्या खाली असते सिल्ट किंवा ऑर्गॅनिक सॉईल. एवढी बात झाली आणि त्यालाच आपण ए लाईन वगैरे म्हणतो आणि ती ए लाईन काय असते बस तेवढं आहे, कवर करू बघा. सो काय डिस्कशन लिहून घ्या पटकन. इन ऑर्डर टू सेपरेट इनऑर्गॅनिक क्ले, 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 in order to separate inorganic clay from silt
and organic soil, and organic soil. So in order to separate inorganic clay from silt आणि ऑर्गॅनिक सॉईल, म्हणजे क्ले वेगळी आणि सिल्ट आणि ऑर्गॅनिक सॉईल वेगळी, हे रिप्रेझेंट करण्यासाठी कॉमा ए काय सेकंड, ए काय सेकंड आहे, ए डॅश करून असं काय सेकंड आहे, क्या सेकंड आहे, define a line, term as a line, define a term as a line, त्याला काय म्हणतो आपण, a line, which show relationship between plasticity index and liquid limit ऑफ द सॉईल. क्लिअर झालं. तर तुम्हाला कळालं असेल की यार क्लेला आणि सिल्ट आणि ऑर्गॅनिक सॉईलला, राईट का, तो सिल्ट ऑर्गॅनिक सॉईल वेगळी आणि क्ले वेगळी, हे रिप्रेझेंट करण्यासाठी एक ॲसेग्रंडाने एक ए लाईन म्हणून एक टर्म डिफाईन केली होती, राईट, की ही ए लाईन कशावरती डिपेंड करते, IP वरती आणि लिक्विड लिमिटवरून ती बनवली होती, राईट की नाही. तो मग काय बोललो बरं का, तो काय बोलला तो बोलला कॉम हे करा, काय बोलला, सॉईल अबो ए लाईनच्या वरती जी काही सॉईल असेल, सॉईल अबो ए लाईन इज क्ले, सॉईल अबो ए लाईन इज क्ले अँड बिलो ए लाईन इज सिल्ट, और ऑर्गॅनिक सॉईल, एक तर सिल्ट असेल किंवा ऑर्गॅनिक सॉईल. क्लिअर झाला पॉईंट. तो सॉईल अबो ए लाईन इज अ क्ले अँड बिलो ए लाईन इज अ सिल्ट और ऑर्गॅनिक सॉईल. खाली काय अजून, इक्वेशन ऑफ ए लाईन IP इज इक्वल टू 0.73 ब्रॅकेटमध्ये WL-20. कसं इक्वेशन आहे बघा, IP इज इक्वल, त्या लाईनचं इक्वेशन सांगतोय, ती ए लाईनची आहे ना, त्या ए लाईनचं इक्वेशन तुम्हाला परीक्षेला विचारतात. ए लाईनचं इक्वेशन खालीलपैकी कोणतं, IP इज इक्वल टू 0.73 WL-20. चला आता पुढं, राईट, इथपर्यंत कळालं. आता कशा पद्धतीने ग्राफ बनवतो तो ग्राफ पण सांगतो, ग्राफ बनला कसा आहे त्याच्याबद्दल पण डिस्कशन करू आपण, राईट. पुढे जर बघायला गेलं काय सांगितलं, तोंडी ना, सॉईल अबो ए लाईन इज क्ले अँड बिलो ए लाईन सिल्ट और ऑर्गॅनिक सॉईल. तो ए लाईनच्या खाली बिलो ए लाईन सिल्ट और ऑर्गॅनिक सॉईल, ए लाईनच्या अबो काय, क्ले. सो सॉईल अबो ए लाईन इज अ क्ले, सॉईल बिलो ए लाईन इज सिल्ट और ऑर्गॅनिक सॉईल. पुढे काय बोललो, इक्वेशन ऑफ रफली एकदम क्लिअर नको लिहू, रफली, इक्वेशन ऑफ ए लाईन 0.73 WL लिक्विड लिमिट -20. तो 0.73, राईट. तो काय लिहि असं नाही, सॉरी गडबड झाली. IP इज इक्वल टू 0.73 WL-20 असं इक्वेशन आहे, हे इक्वेशन आहे परफेक्ट. IP इज इक्वल टू 0.73 WL-20. दिस इज अवर इक्वेशन फॉर द ए लाईन. तर ए लाईनचं इक्वेशन तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतील, लक्षामध्ये राहू द्या. आता पुढे काय बरं का, आता अजून काय झालं, पुढे जाऊन काही शास्त्रज्ञ वगैरे आले असतील, त्यांनी काय सांगितलं की ज्याप्रमाणे ए लाईनवरून आपल्याला रिप्रेझेंटेशन कळून जाते की ए लाईनच्या वरती क्ले असते, ए लाईनच्या खाली सिल्ट किंवा ऑर्गॅनिक सॉईल असते, हे सांगितले आपल्याला एक ॲसेग्रंडेने. तसंच दुसरं कोणीतरी आला असेल, त्याने अजून एक लाईन रिप्रेझेंट करून सांगितली. त्याने काय सांगितलं की अजून एक लाईन अशी आहे म्हणे की त्या लाईनच्या वरती कोणत्याही प्रकारची माती नसते, ती लाईन ही एक नवीन लाईन असते, ती लाईन काय रिप्रेझेंट करते आपल्याला की तिच्यावरती कोणत्याही प्रकारची माती नसते, राईट. मग तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतील की जो काही एक प्लास्टिसिटी चार्ट असतो, प्लास्टिसिटी चार्ट म्हणतो आपण त्याला, तर प्लास्टिसिटीचा जो काही एक चार्ट आहे, त्या चार्टमध्ये एक लाईन असणार, त्या लाईनच्या वरती कोणत्याही प्रकारची माती नाही आहे असं रिप्रेझेंट करणारी जी की लाईन असते तिला आपण यू लाईन म्हणतो. तिला काय म्हणतो आपण, यू लाईन. तर तिला आपण म्हणून देतो यू लाईन, राईट. तर आपल्या लक्षामध्ये येईल काय बरं का की सॉईलची अपर लिमिट दाखवण्यासाठी ही सॉईलवरती नाही आहे,
सॉईल त्याच्यावरती नाही आहे हे दाखवण्यासाठी आपल्याकडे एक अपर लिमिट दाखवण्यासाठी एक टर्म असते, त्याला U लाईन म्हणत असतो. काय असतं आपण डिस्कशन करून घेऊ. एक वाक्य लिहून घ्या, मग ग्राफकडे आहे, फक्त ग्राफ बाकी राहील तेवढा निघून जाईल. सो इन ऑर्डर टू मार्क द प्रेसेन्स ऑफ अपर limit of soil, in order to mark the presence of upper limit of soil, a line term as U line is defined which also shows relationship between IP and WL. राईट. काय म्हणायचं तात्पर्य काय म्हणले, इन ऑर्डर टू मार्क द प्रेसेन्स ऑफ अपर लिमिट ऑफ द सॉईलच्या वरती कोणत्याही प्रकारची माती नाही आहे हे रिप्रेझेंट करण्यासाठी. सो इन ऑर्डर टू प्रेसेन्स ऑफ द अपर लिमिट ऑफ द सॉईल अ लाईन टर्म ॲज U लाईन इज डिफाईन्ड विच ऑल्सो शो रिलेशनशिप बिटवीन IP अँड WL. आणि ही U लाईन जी काय आहे, ही U लाईन सुद्धा IP आणि WL यांच्या रिलेशनपासून बनलेली लाईन आहे. राईट. सो नो सॉईल एक्झिट अबो U लाईन. नो सॉईल exist above U लाईन. U लाईनच्या वरती कोणत्याही प्रकारची माती नाही. राईट, कोणत्याही प्रकारची माती नाही. आणि इक्वेशन काय बरं काय U लाईनचं. सो इक्वेशन ऑफ U लाईन काय, इक्वेशन ऑफ U लाईन. तर इक्वेशन ऑफ U लाईन जर बघायला गेला तर तुमच्या लक्षामध्ये येईल या अशा पद्धतीने. समा ग्राफ कुठे काढतोय, इक्वेशन लिहून घ्या. इक्वेशन आहे IP इज इक्वल टू 0.9 लिक्विड लिमिट -8 WL -8. IP इज इक्वल टू 0.9 ब्रॅकेटमध्ये WL -8. ठीक आहे, सगळा डाटा लिहून झाला. चला आता सगळ्यांनी ग्राफकडे लक्ष द्या. आता ग्राफवरून आपण लक्ष घेऊ घ्या यार, या एक ॲसिडेंटने नेमकं कशा पद्धतीने क्लासिफाईड केले. अगोदर जे की होतं, अगोदरचं क्लासिफिकेशन फाईन ग्रेन सॉईलचं क्ले, सिल्ट आणि ऑर्गॅनिक सॉईलमध्ये केलं होतं. नंतर अजून आपण लिक्विड लिमिटच्या बेसवरती हायली कंप्रेसिबल, लो कंप्रेसिबल सॉईलचं डिस्कशन केलं होतं. आणि कंबाईनली आपण एखाद्या फाईन ग्रेन सॉईलला ओळखण्यासाठी आपण कंबाईनली वापर केला होता. CH, CI, MH, MI अशा पद्धतीने आपण ते सिम्बॉल वगैरे यूज केले होते. पण आता पुढे जाऊन काय झालं बरं का, की पुढे जाऊन काय सांगितलं की ऑर्गॅनिक सॉईल सिल्ट ही वेगळी आणि क्ले वेगळी, या दोघांना वेगवेगळं दाखवण्यासाठी एक आपल्याकडे एक लाईन असते, तिला आपण A लाईन म्हणतो, असं एक सेकंडरीने आपल्याला सांगितलं होतं. राईट. तिचं इक्वेशन 0.73 WL -20 असतं. हे तुम्हाला विचारतील. IP इज इक्वल टू 0.73 WL -20 हे असतं आपलं A लाईनचं इक्वेशन. आणि U लाईनचं इक्वेशन काय असतं बरं का, IP इज इक्वल टू 0.9 WL -8. मग आता ग्राफ कसा बनवतो लक्ष द्या. या चार्टला प्लास्टिसिटी चार्ट म्हणतात किंवा ए कॅसेग्रेंडे चार्ट. याला प्लास्टिसिटी चार्ट म्हणा किंवा ए प्लास्टिसिटी चार्ट किंवा ए कॅसेग्रेंडे चार्ट. एक्स ॲक्सिसवरती आहे लिक्विड लिमिट WL, वाय ॲक्सिसवरती आहे IP प्लास्टिसिटी इंडेक्स. राईट. IP नथिंग बट डिवाइड प्लास्टिसिटी इंडेक्स. इथं आहे लिक्विड लिमिट. आता आपण काढूया A लाईन. A लाईनचं इक्वेशन काय बरं का, A लाईनचं इक्वेशन काय, A लाईनचं इक्वेशन जर तुम्ही बघायला गेलात तर ते आहे IP इज इक्वल टू, A लाईनचं इक्वेशन 0.73 WL -20. म्हणजे मला दिसायला का भेटतं माहिती आहे का, स्लोप किती आहे, 0.73चा स्लोप आहे. पण स्लोप सुरुवात कुठून होतोय, सुरुवात होतोय WL -20 पासून. म्हणजे लक्षात घ्या, इथं असेल 0, आपल्याला कोणकोणते व्हॅल्यू लागतात 8, नंतर लागतो आहे आपल्याला 20, आपल्याला कोणती व्हॅल्यू लागते अजून 35, कारण की लिक्विड लिमिट 35चं पण सांगितलं तुम्हाला मी, 50 पण बोललो आहे. तो 35 जेवढ्या लिक्विड लिमिटच्या व्हॅल्यू लागत होत्या मला 8, 20, 35 आणि 50 तेवढं मी घेतले. 8 आणि 20 कुठे लागते बघा, आपल्याकडे काय असतं y इज इक्वल टू MX + C. तर तुम्ही जर का समजा इक्वेशनला तिथं जर का मांडायचा प्रयत्न केला ना तर तुमच्या लक्षामध्ये काय येईल बघा. हा जर बघायला गेलात ना, y इज इक्वल टू MX, x किती आहे, x बघा, y इज इक्वल टू MX + C म्हणतोय.
एम एस प्लस सी. आता सी तर इथं काहीच नाही पण एम एक्स आहे. एम म्हणजे स्लोप आहे. स्लोप किती आहे 0.73. एक्स किती आहे एक्स म्हणजे एक्स ॲक्सिसवरती WL-20. मग एक्स ॲक्सिसवरती WL-20 घेणं म्हणजे कुठे येणं कुठे येणं इथे येणं WL-20 करणं म्हणजे किती येणं बघा गोल करून दाखवलं ना तिथे येणं म्हणजे आपली लाईन इथून सुरुवात होते असं मला दिसायला भेटते WL-20नं. आणि त्या लाईनचा स्लोप किती आहे त्या लाईनचा स्लोप आहे 0.73. 0.73 त्याचा काय स्लोप आहे तर 0.73 त्याचा स्लोप असेल म्हणजे मला अशा पद्धती लाईन काढता येईल. अशी ती काहीतरी लाईन आहे. ही झाली आपली कोणती लाईन ही लाईन झाली आपली ए लाईन. दिस इज अवर ए लाईन. तो ए लाईन म्हणायचं राईट आणि इथं इक्वेशन लिहून द्यायचं IP = 0.73 WL-20. क्लिअर झालं का रे. तर तुम्हाला क्वेश्चन विचारतील ते ए लाईनचा स्लोप किती असतो तर सांगायचं 0.73. परीक्षेमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारतील ए लाईनचा स्लोप किती असतो 0.73. ए लाईनची सुरुवात कुठून होते ए लाईनची सुरुवात होते WL-20 पासून. कुठून सुरुवात होते WL-20. WL-20 म्हणजे काय ही आहे इथून 20 पासून राईट की नाही. तर 20 पासून WL-20 म्हणजे इथून म्हणतो मी राईट. याला पुढे जर का मी सॉल्व केलं ना तर तुम्हाला एकदम ॲक्युरेट वे काढून दाखवलं असतं मी. जसं काय 0.73 × WL-20 हे करून मग आपण ते कॅल्क्युलेट केलं होतं. लक्षात ठेवण्यासाठी आपण म्हणतोय स्लोप किती असतो 0.73 एवढं लक्षात ठेवायचं. ए लाईनचा स्लोप किती असतो 0.73 आणि एक्सवरती किती घेतो मी WL-20. तर WL-20चा मिनिंग काय होतोय की ही WL आहे एवढी टोटल व्हॅल्यू त्यातमधून 20 मायनस करा म्हणजे हे काही कामाचं नाही आपलं. 20च्या पुढे WL-20 म्हणजे हे इकडचं सगळा. लक्षात आलं का. ही अख्खी लाईन किती आहे ही अख्खी लाईन किती आहे WL राईट. WL-20 म्हणजे किती सो WLमधून 20 मायनस करून टाका ही आपली इकडे अख्खी लाईन असेल इकडचा आहे. हा झोन माझा कामाचा आहे. सो दिस झोन इज अवर तर हे आपलं कामाचं आहे राईट. एवढा झोन माझा कामाचा आहे. क्लिअर होतं आहे तुम्हाला. सो IPचं इक्वेशन कसं बनवलं लक्षात घ्या. तुम्हाला स्लोप विचारतात ए लाईनचं स्लोप सांगा 0.73. ठीक आहे. आता ए लाईनच्या वरती काय असते बरं का रे ए लाईनच्या वरती काय असते ए लाईनच्या वरती असते क्ले राईट. इवडल्या ए लाईनच्या वरती काय असते क्ले इथं वरती क्ले आणि खाली काय असते एक तर सिल्ट किंवा ऑर्गॅनिक सॉईल. यू लाईनचं इक्वेशन काय यू लाईनचं इक्वेशन सांग बरं का नेहा. यू लाईनचं नेहा मला सांग यू लाईनचा स्लोप काय असेल 0.9 आणि पुढे काय लिहिले 0.9 पुढे काय लिहिले WL-8 WL-8 म्हणजे ही लाईन जी की आहे ना ही लाईन कुठे झुकलेली आहे. ही लाईनचा स्लोप हिचा उतार कुठे हिचा स्लोप जो आहे तो 0.9 आहे पण तो झुकलेल्या कोणत्या साईडला आहे WL-8 म्हणजे काय कर 8 इकडचं सोडून दे आणि इकडे चाल. आता 0.9 म्हणले ना 0.73 आणि 0.9 मध्ये 0.9 मोठा आहे. 0.73 आणि 0.9 मध्ये 0.9 मोठा आहे. याचा अर्थ यू लाईनचा स्लोप मोठा असतो बरोबर. यू लाईनचा स्लोप जर का मोठा असेल तर हे दोघं लाईन पॅरलल येणार नाहीत तर थोडंसं जास्त आपल्याला दाखवावं लागेल अशा पद्धतीने. असं दाखवणार मी पॅरलल येणार नाही ते राईट ना. पॅरलल कसं काय येईल आपला जो काही यू लाईन आहे ती यू लाईनचा स्लोप जास्त आहे तिचा चढ जास्त आहे. मग चढ जास्त असेल तर मी दाखवला तो चढ अशा पद्धतीने. ही आहे आपली यू लाईन. सो दिस इज अवर व्हॉट यू लाईन. ही लाईन यू लाईन आहे तिचं इक्वेशन लिहून टाकायचं इथं IP = 0.9 WL-8 याचं इक्वेशन लिहून टाकलं. क्लिअर झालं इथपर्यंत. हा आपला इकडचा आहे IP इकडचा आहे आपलं WL. इथपर्यंत क्लिअर झाला का सांगा रे राईट. आता मी काय करतोय तुम्हाला एक बात आठवत असेल काय बरं का IPची व्हॅल्यू तुम्हाला मी बोललो होतो काय सांगा मला तुम्ही. आता मला सांगा कुलदीप होता का तू होता ना. सागर मला सांग IPची व्हॅल्यू जर 7पेक्षा जास्त असेल तर माती कोणती. भाग्येश्वरी IPची व्हॅल्यू जर 7पेक्षा जास्त असेल तर माती कोणती. पटकन सांगा मला कळू द्या. तुम्हाला किती कळालं आहे दुपारी शिकवलेलं. IP इज मोर दॅन 7 विच टाईप ऑफ द सॉईल क्ले सॉईल आठवते का क्ले सॉईल राईट. ती क्ले सॉईल असणार मी आता काय करतो इथं मी माहीत दाखवतो रे. इथं दाखवतो 4 दाखवतो 7. IPची व्हॅल्यू इथं 4 आहे IPची व्हॅल्यू इथं 7 आहे कारण की मला जे गरजेचं आहे मी ते दाखवतोय. इथं 7 आहे राईट. आता तुम्ही जर बघायला गेलात तर इथं मला काय दिसायला भेटत आहे ही 4च्या करस्पॉन्डिंग इथे एक लाईन मानून घेतो इथे एक लाईन मानून घेतो. हवाला पोर्शन आपला ठीक झाली. सगळ्या लाईन मार्क करून झाल्यात. अजून मी दुसऱ्या एका लाईनने बरोबर स्ट्रेट लाईन मार्क करतो. कोणत्या लाईनने दाखवू पांढऱ्या लाईनने दाखवतो. तो 35 जो आहे ना 35 त्या 35ला मी बरोबर अशा पद्धतीने दाखवतो. हां आणि 50ला पण घेतो.
ठीक आहे. हां, तर 35 आणि 50 जे डब्ल्यू एल आहे ना त्याच्या करस्पॉन्डिंग पण लाईन मी मार्क करून दिली. तुम्ही पण डॉटेड लाईनने दाखवा. ठीक, तुम्ही पण डॉटेड लाईनने दाखवून द्या. अशा पद्धतीने बनतो आहे आपला ग्राफ. आता आपल्याला करायचं आहे क्लासिफिकेशन. आता कसं क्लासिफिकेशन करायचं बघा गंमत. आता बघा गंमत, पहिले जाऊ आता मागे, पानं पलटून घ्या तुम्ही, तुम्हाला कळून जाईल काय बरं का. लिक्विड लिमिट दर 50पेक्षा जास्त, पहिले ए लाईन बघा. आता तुम्ही इथं काय लिहायचं आहे, अजून लिहायचं होतं इथं, इथं वरती नो सॉईल. तर एक मिनटं, इथं काय नो सॉईल, नो सॉईल. इकडे कोणत्याही प्रकारची सॉईल नाही रे, राईट. इथं काय असणार, ए लाईनच्या वरती काय असती, क्ले. ए लाईनच्या वरती काय असणार आहे, क्ले, राईट. हां, ए लाईनच्या वरती क्ले असणार. पण गंमत बघा आता काय काय सांगतोय, एवढं तर तुमचं झालं आहे. कुठे कुठे मार्किंग केली मी लक्षामध्ये राहू द्या. आता क्लेमध्ये पण 3 कॅटेगऱ्या केल्यात मी, काय कोणकोणत्या, सी एच. क्लेमध्ये पण 3 कॅटेगऱ्या केल्यात ना मी, हायली कंप्रेसिबल क्ले, इंटरमिडिएट कंप्रेसिबल क्ले आणि लो कंप्रेसिबल क्ले. मग आता त्यांना आपल्याला नावं द्यायचे आहेत. कशा पद्धतीने नावं देणार मी, कलर सगळे संपले काय माझ्याकडे, कोणता उचलू, राईट. हां, चुकीचा कलर उचलून घेतला. एक मिनिट. हां, असू द्या काहीतरी, चला. आता मला तुम्ही सांगा, एक बात मला सांगा, काय बोललो तुम्हाला आठवते का, की आय पी जेव्हा 7च्या वरती राहील रे तेव्हा ती क्ले असेल. याचा अर्थ काय, याचा अर्थ काय, ए लाईन कुठे, ही ए लाईन आहे, दिसते का तुम्हाला ए लाईन, राईट. तर हे माझं काय असेल 7च्या वरती, सी सी एच. दिसतोय का तुम्हाला पेन, याच्यानं लिहितो. 7च्या वरती बी पाहिजे आणि ए लाईनच्या वरती बी पाहिजे, म्हणजे हा झोन आहे आपला सी एच, सी एच. पण आता सी एच तिथे लिहिलं का मी, बरोबर लिहिले का सांगा, कोण सांगेल मी बरोबर लिहिले का. सी एच हायली कंप्रेसिबल क्ले कधी असेल, जेव्हा लिक्विड लिमिट 50पेक्षा जास्त असेल. लिक्विड लिमिट 50 इथे, त्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे मी सी एच कुठे लिहायला पाहिजे, चुकलं आपल्याकडून. सी एच कुठे लिहायला पाहिजे मी, इथं सी एच असेल आपला, बघा इथं सी एच, या बाजूला इथं असणार आपला सी एच, इथं सी एच असेल बघा, हा सी एच असेल. 35 ते 50मध्ये ए लाईनच्या वरती, 7च्या बी वरती काय असणार आपला सी आय, इथं असेल आपला सी आय. हे बघा दिसते सी आय कुठे, आपला सी आय. आणि लो तो इथं असेल सी एल, सी एल, सी आय, सी एच. कळालं का रे. ए लाईनच्या वरती क्ले असते, आय पी इज इक्वल टू 7च्या वरती क्ले असते, म्हणून मी इथून करणार. तर ते एवढा झोन माझा कोणता, हा वाला बघा, हा वाला इथून तर हा एवढा झोन आपला क्लेचा असणार आहे बघा, हा एवढा क्लेचा येणार आहे. त्याच्यामध्ये पण हा असणार आपला लो कंप्रेसिबल क्ले, हा असणार इंटरमिडिएट कंप्रेसिबल क्ले. कारण की तुम्हाला व्हॅल्यू सांगितलं बघा लिक्विड लिमिटच्या, लिक्विड लिमिट 50पेक्षा जास्त असेल तर हायली कंप्रेसिबल, राईट. अशा पद्धतीने बोला, एक क्लिअर झाला का तुम्हाला, राईट. आता पुढची कहाणी काय बरं का, आय पी 4पेक्षा कमी असेल तर कोणती माती, आय पी 4पेक्षा कमी असेल तर कोणती माती, सिल्ट, राईट. सिल्ट राहते. मग एक बात मला कन्फर्म झाली, सिल्ट येते, राईट. आणि आपण काय बोललो आहे बरं का, आपण काय बोललो आहे की सिल्ट ते आहे, ठीक आहे, सिल्ट ते आहे, एकदम बरोबर आहे. आता सिल्ट आय पी लेस दॅन 4च्या केसमध्ये दिसायला भेटत असते, पण सिल्ट ही ए लाईनच्या कुठे असती, ए लाईनच्या खाली असती, म्हणजे ए लाईनच्या खाली दिसायला भेटेल. मग ए लाईनच्या जर का खाली असेल तर आता मला सांगा तुम्ही, 35पेक्षा खाली म्हणजे इथं काय लिहू मी, इथं काय लिहू, इथं काय असेल, इथं काय असेल आपलं, इथं असेल एम आय ऑर, हे बघा इथं हा जो त्रिकोण आहे ना, हवाला त्रिकोण, याच्यामध्ये काय येईल माहिती आहे का, इथं लिहितो मी, इथं काय असेल एम आय म्हणजे काय, सो एम आय पण नको म्हणायला पाहिजे होती, इथं मी एम एल सॉरी एम एल, इथं एम एल आणि खाली ऑर ओ एल, एम एल ऑर ओ एल, बरोबर की नाही. कारण की 35%पेक्षा खाली काय असते, लो कंप्रेसिबल, 4च्या खाली 35च्या खाली अशा पद्धतीने बसून जाईल ते. हा मधला पट्टा काय असेल, एम आय ऑर ओ आय, म्हणजे काय, एम आय ऑर म्हणजे काय, इंटरमिडिएट कंप्रेसिबल सिल्ट और इंटरमिडिएट कंप्रेसिबल ऑर्गेनिक सॉईल, एम आय ऑर ओ आय. आणि हा पुढचा काय असणार, हा असणार इकडचा एम एच झोन किंवा ऑर एच ओ झोन, एम एच म्हणा किंवा एच ओ झोन, एम एच ऑर एच ओ. झालं इथपर्यंत. पुढे काय बरं अजून, हा इथं बघा, इथं अजून काय असेल आपली एम एल असेल, इथे पण मला एम एल लिहिता येईल.
35% खाली आहे ना, मग ते बी तर झोन आहे, तुझे एम एल लिहून टाकायचा हवाला खालचा एक आहे आपला एम एल. आता उरला आहे कोणता, आता उरला आहे गुलाबी कलरवाला, ते हॅचलाईनवाला. आता तुम्ही मला सांगा, जर आय पीची व्हॅल्यू 4 ते 7 असेल, आय पीची व्हॅल्यू 4 ते 7 असेल तर काय असेल रे, काय सांगितलं तुम्हाला, 4 ते 7 असेल तर काय, क्लेपन आणि सिल्ट पण, क्लेपन आणि सिल्ट पण, तर क्लेपन असेल आणि सिल्ट पण असेल. आणि मला लक्षामध्ये काय माहिती आहे का, की हे जे काही आहे ना, हा जो काही आहे ना 35% खाली, मी ते काय लिहितो माहिती आहे का, CL डॅश ML. हा जो काही हॅचलाईनवाला आहे ना, तो CL डॅश ML असेल माझा. म्हणजे काय, लो कंप्रेसिबल क्ले अँड लो कंप्रेसिबल सिल्ट, अशा पद्धती व्हॅल्यू मला दिसायला भेटेल. झालं काय, अशा पद्धतीने हा आपला तक्ता असतो. आता क्वेश्चन खूप सारी बनतील याच्यावरती, ते क्वेश्चन आपण उद्या डिस्कस करूया. तो तक्ता कसा बनला वाटल्यास उद्या पुन्हा रेफर करून सांगेल. हे अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटत असतं एक असाइनमेंटबद्दल. तो याच्याबद्दल क्वेश्चन बेसिक लेवलला खूप सारे बनून जातात. ते विचारतात आपल्याला की ज्या ठिकाणी दोन लाईन कुठे जुळत असतात त्याचा लिक्विड लिमिट सांगा. खूप सारे क्वेश्चन बेसिक लेवलला बनतील, आपण ते बनवून टाकणार. इथपर्यंत आपण माहिती घेतलेली आहे. उद्या मी तुम्हाला पुन्हा हा ग्राफ काढून दाखवणार. ठीक आहे, तो झाला. आपली आयडिया लावून बनवायचा होता, दुसरं काही नव्हतं. झालं. तो आता अशा पद्धतीने हे झालं. आता आपण जाऊया आपल्या BTMकडे. सो BTMकडे आपल्याला जायचं आहे. आता BTMची कुठून रिव्हिजन घ्यायची मला,